नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम चविष्ट आणि प्रोटीन युक्त मुगाचा गरगटा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. चवीला एकदम मस्त लागतो आणि ही जी आहे ती जुनी पारंपरिक रेसिपी आहे. जुन्या बायका किंवा माझ्या सासूबाई जशा करतात अगदी तीच पद्धत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज हा मुगाचा गरगटा कसा करायचा ते दाखवणार आहे. मुगाचा गरगटा म्हणजेच अख्खे मूग आहेत आणि त्याची भाजी कशी करायची, तेही पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मुगाचा गरगटा करण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत. तर हे मूग आमच्या शेतातले आहेत त्यामुळे असे मिक्स दिसतायत तुम्हाला. जेव्हा हेच मूग मार्केटमध्ये जातात त्यावेळेस ते वेगवेगळे होतात आणि त्याला पॉलिश केली जाते. तर अनपॉलिश हे मूग आहेत. एकदम खूप पौष्टिक आहेत, खायला खूप चांगले असतात. तर आता हे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीचे जर मूग तुमच्याकडे मिळाले तर तुम्ही याचा नक्कीच गरगटा करून पाहू शकता किंवा भाजी करून पाहू शकता. तर आता इथे आपल्याला एक या मुगाच्या भाजीसाठी किंवा गरगट्यासाठी वाटण करायचंय. हिरवी मिरची घेतली, भरपूर सारा कोथिंबीर घेतली, भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. तर याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांड घेऊया. यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कितपत तिखट हा गरगटा हवा आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. लसूण थोडासा भरपूर घालते त्यामुळे चवीला गरगटा खूप छान होतो. आता आपण मूग भाजून घेऊया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये मूग घालायचे आहेत. एकसारखं हलवत आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत या मुगाचा खमंग वास येत नाही आणि थोडेसे चटचट उडायला लागले की समजायचं किंवा रंग बदलला की समजायचं आपले मूग छान भाजलेले आहेत. याचा भाजल्यानंतर खूप खमंग असा वास येतो, त्यावरून आपल्याला कळतच हे मूग भाजलेले आहेत. तर इथे आपले मूग भाजून झालेले आहेत. थोडासा लालसर रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण हे बाजूला काढून घेऊयात आणि आता हे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवते. तर कुकरमध्ये हलकस पाणी कोमट करून घ्यायचंय आणि त्यामध्ये हे मूग घालायचे आहेत. खूप जास्त कडक पाणी करायचं नाही किंवा थंड पाण्यात सुद्धा हे मूग घालायचे नाही. थोडस कोमट झालं याला झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून हे मूग शिजवून घ्यायचे आहेत. आता मूग शिजवून झाले. आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे आपण हे मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद आणि आपल्याला मीठ लागणार आहे. तर परत कढईमध्ये आपण भरपूर सारं तेल घालायचं आहे. साधारण 2 चमचे मोठे मी तेल घातलेलं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कमी अधिक. तर यामध्ये तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे. नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा आपण अगोदर थोडासा भाजून घेऊयात. थोडासा लालसर रंग यायला लागला की यामध्ये आपण तयार करून घेतलेले मिरचीचं वाटण यामध्ये घालणार आहोत. पण त्या अगोदर थोडासा कांदा आपण परतून घेऊयात, कारण मिरचीचं वाटण कांद्याबरोबर घातलं तर मिरची कढईच्या तळाशी चिकटू शकते. त्यासाठी कांदा थोडासा अगोदर भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण घालूयात हे तयार करून घेतलेलं वाटण. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा काळे तिखट म्हणजेच काळा मसाला सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत या मिरचीचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचंय. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे आणि थोडीशी हळद घालते आहे. हळदीमुळे रंग छान येतो. आता परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एखादा मिनिटभर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात. तर इथे मी चिरून कोथिंबीर घेतली. यामध्ये आपण जे वाटण तयार केलं त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातली होती, म्हणून अगदी थोडीशीच वरून घालते आहे. हे वाटण छान भाजलेलं आहे किंवा परतून झालेलं आहे.
तर यामध्ये आपण शिजवून घेतलेले मूग घालूयात. तर तुम्ही पाहू शकताय हे मूग मी थोडेसे रवीने हलवून घेतलेले आहेत, बारीक करून घेतलेले आहेत. त्यामुळे थोडेसे असे आरड बोबडे असे हे बारीक झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे मूग हवे आहेत. त्यामुळे भाजी खूप छान होते आणि याला दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला मी चमच्याने उचलून दाखवते. याला छान असा या भाजीला थिकनेस आलेला आहे. चवीला या पद्धतीने भाजी करून पहा, एकदम भन्नाट लागते. तर आता या भाजीला आपण उकळी काढून घेऊयात. उकळी काढून झाल्यानंतर ही भाजी मी परत एक 2 ते 3 मिनिटे शिजवून घेतलेली आहे. जो मसाला आणि शिजलेले मूग आहेत छान एकजीव होतात आणि त्यामुळे ही भाजी चवीला खूप भन्नाट लागते. तर इथे आपला मुगाचा गरगटा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त गरगटा होतो. या पद्धतीने नक्की करून पहा. आजची आपली मुगाच्या गरगट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.